नमस्कार मित्रांनो, तुहिरी माझा मितवा या मालिकेच्या 13 एप्रिलच्या भागामध्ये आता ईश्वरीने एक छान असा प्लॅन केलेला आहे. कारण अर्णवचे डोळे कसे उघडायचे, भूतकाळातील जी घटना घडून गेलेली आहे. कारण आता अर्णव, सुप्रिया आणि अनाथ रमाकांत यांच्या फोटोवरून आता जे काही घडलेलं आहे आणि आपल्या आईच्या मृत्यूला मात्र आता सुप्रिया आणि रमाकांत राजशिर्के कारणीभूत आहे हे अजूनसुद्धा आता त्याचं काही डोक्यातून जात नाही. त्यासाठी ईश्वरी मात्र आता रमाकांतला आणि सुप्रियाला भेटून मात्र आता एक असा तिने भन्नाट प्लॅन केलेला आहे. आणि तो प्लॅन मात्र आता ईश्वरीचा सक्सेससुद्धा होतो. कारण जशी आता ह्या वल्लरीने सुप्रिया आणि रमाकांत या दोघांना एकत्र आणून त्यांची भेट घडून मात्र आता जगासमोर जे काही त्यांचे म्हणजे काही चूक नसताना त्यांची आता इज्जत उडवली होती, त्यांच्या इज्जतीवर डाग उडवलेला असतो. आणि त्याच पद्धतीने मात्र आता सुप्रिया आत्तापर्यंत जे घडलेलं आहे तेथे नक्की काय घडले होते ते सर्व ईश्वरीला सांगते. आणि ईश्वरीला सांगून मात्र आता ह्या सत्याचा उलगडा अर्णवसमोर कसा करायचा आहे, अर्णवचे डोळे कसे उघडायचे आहे हे ठरवते. तेव्हा ईश्वरीने मात्र आता असा एक प्लॅन केलेला आहे की आता ईश्वरी मात्र आता प्रत्येक आता रिपोर्टर न्यूज आहे, म्हणजे रिपोर्टवाले आहे, सगळे काही आता न्यूज चॅनलवाले आहे, त्या सगळ्यांना मात्र आता तेथे ऑफिसमध्ये बोलावून घेते. आणि शिर्केंच्या मदतीने तिने मात्र आता हा सर्व गेम आता आखलेला असतो. आणि ईश्वरीने असा प्लॅन आखलेला आहे की अर्णव मात्र आता तेथे बसलेला असतो. आता इंटरव्ह्यूसाठी खूप काही मुली आलेल्या असतात. आता म्हणजे सुप्रियाने ईश्वरीला सांगितलेलं असतं की मी जेव्हा आता इंटरव्ह्यूसाठी गेले होते तेव्हा राजशिर्के साहेब यांना चक्कर आली होती. आणि आता रमाकांतने सुद्धा तेच सांगितलेलं असतं की जेव्हा या सुप्रिया देसाई आहे तर ते जेव्हा माझ्याकडे इंटरव्ह्यूसाठी आल्या होत्या तर त्याच वेळेस मला चक्कर येत होती आणि मी त्यांच्या मिठीत म्हणजे त्यांनी मला जवळ घेतले आणि मला नक्की काय झालं हेच काही कळाले नाही. परंतु हा कोणीतरी खेळलेला एक डाव आहे. आता हे सगळं काही दोघांचं ऐकल्यानंतर ईश्वरीसुद्धा तसेच घडवते. ईश्वरी मात्र अर्णवच्या ऑफिसमध्ये इंटरव्ह्यू घेण्याचा कार्यक्रम घेत असते. बऱ्याचशा मुली इंटरव्ह्यूसाठी आलेल्या असतात आणि आता अर्णव प्रत्येकाची इंटरव्ह्यू घेत असतो. आणि अर्णवच्या चहामध्ये आता ह्या ईश्वरीने गुंगीचं औषध मिक्स केलेलं असतं. हे सगळं काही आता शिर्केंच्या मदतीने होत आहे. त्यानंतर मात्र आता अर्णव जेव्हा त्या मुलींचा इंटरव्ह्यू घेत असतो आणि त्याच वेळेस त्याला चक्कर येते आणि चक्कर येऊन मात्र तो त्या मुलीच्या अगदी मिठीत येतो. आणि त्याच वेळेस आता रिपोर्टर तेथे येते आणि रिपोर्टर तेथे आल्यानंतर आता अर्णवच्या इज्जतीवर मात्र आणि त्याच वेळेस आता तेथे रिपोर्टर येऊन लगेच म्हणतात की अर्णव राजशिर्के यांना रंगेहात पकडण्यात येत आहे. म्हणजे अर्णवने आज जे काही केलेलं आहे ते त्याला सुद्धा काही कळत नसतं, तो फक्त मिठीत पडलेला असतो. आणि त्याच वेळेस तेथे ईश्वरी येते आणि ईश्वरी आणि हा शिर्के आहे तर तो सुद्धा तिच्या सोबतच असतो. ईश्वरी आल्या आल्या म्हणते की बास करा आता. सगळ्यांना ती बाजूला व्हायला सांगते. यामध्ये अर्णव राजशिर्के यांची काही चूक नाही असे मात्र ती दाखवते. आणि ईश्वरी आल्या क्षणी मात्र अर्णव म्हणतो की हे बघ ईश्वरी, माझी यात काहीही चूक नाही, हा नक्की कोणाला तरी भडकवण्याचा प्लॅन आहे. ईश्वरी मात्र आपल्या आईला सुद्धा तेथे सोबत घेऊन आलेली असते. सुप्रिया सुद्धा तेथे येते आणि सुप्रियाला बघून मात्र आता अर्णवला धक्का बसतो. तेव्हा मात्र आता जे फोटो अर्णव आणि आता ती जी काही मुलगी आहे ते दोघं जेव्हा एकमेकांच्या गळ्यामध्ये पडतात तर ते फोटो काढले जातात. आता हेच फोटो मात्र आता जसा सुप्रिया आणि रमाकांत यांचा काढला गेलेला आहे आणि सेम तसाच फोटो मात्र आता यांचा काढलेला असतो. आणि आता हा फोटो मात्र जेव्हा ईश्वरी अर्णवला दाखवते त्या मुलीचा आणि अर्णवचा एकत्र, आणि तसाच मात्र सुप्रिया आणि रमाकांत यांचा जो काही फोटो बनवलेला आहे, जे फोटो खोटे काढण्यात आलेले आहे तर ते फोटो दोन्ही आता अर्णव समोर धरते आणि म्हणते की जसा हा फोटो खोटा आहे तसा हा फोटो सुद्धा खोटा असू शकतो. तुमच्या बाबांना आणि माझ्या आईला असंच कोणीतरी बदनाम केलं असेल तर. तेव्हा हे बघितल्यानंतर अर्णवचे डोळे उघडतात. कारण आता रमाकांत आणि सुप्रियाने आता ईश्वरीला हे सर्व सांगून मात्र अर्णवचे डोळे उघडण्यासाठी हा सर्व प्लॅन केलेला असतो. तेव्हा आता अर्णव विचारात पडतो. अर्णवला नक्की काय करावं ते काही कळत नसतं. अर्णव विचारात पडलेला आहे. कारण आपण जे आरोप केलेले आहेत आपल्या वडिलांवर आणि हे जगाने जे आरोप केलेले आहेत ते सर्व खोटे आहे. आज मात्र आपल्याकडून जे झालेलं आहे तर तसंच मात्र आपले बाबा बदनाम झाले असतील आणि नक्की हे कारस्थान कोणी केलं असेल. म्हणजे आज हे कारस्थान केलेलं आहे ते एक प्लॅन होता, परंतु असंच कारस्थान मात्र आता हे 20 वर्षापूर्वीचं केलेलं आहे. सुप्रिया म्हणते की हो अर्णव, मात्र आता ती बाई आहे
आणि ती बाई मात्र कोण आहे हे शोधायचं आहे, कारण आता त्या बाईनेच मात्र मला तेथे बोलावले होते आणि तीच बाई होती, तिने हे सर्व घडून आणले आहे. तर अर्णवचे आता डोळे उघडतात. अर्णव म्हणतो की ठीक आहे. आता तो सुप्रियाला मात्र अगदी माफ करतो आणि सुप्रियाची माफी मागतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर, आज मला तुमचे बाबा आणि तुमची भेट घडवायची आहे. तुमच्या दोघांमधील गैरसमज मला दूर करायचे आहेत. तेव्हा आता मित्रांनो, ईश्वरीने अर्णवचे डोळे उघडून अर्णवसमोर सत्याचा अगदी वाचा फोडलेली आहे, सत्याचा उलगडा केलेला आहे. तेव्हा मात्र आता खऱ्या आणि खोट्याची काय जाणीव आहे हे अर्णवला कळालेलं असतं आणि शेवटी अर्णव आता वल्लरीला चावा घेणार असतो आणि तिला घराच्या बाहेर काढणार असतो. तेव्हा मित्रांनो, पुढे नक्की काय होणार आहे बघायला विसरू नका. तोपर्यंत मात्र धन्यवाद.